आपण पुन्हा एकदा विधानसभेत जातोय. उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बोलतात. प्रकारच्या ऍड झाल्यानंतर रेग्युलेटरची मान्यता त्याला आहे का, नेमकं ते सगळे नियम पाळतायत का, हे त्यांनी तपासून बघावं. अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येईल. आपण आता सांगितलं त्याप्रमाणे माझ्याकडे सगळी माहिती आता नाही आहे, कारण या प्रश्नाशी संबंधितच माहिती आहे, पण ही माहिती देखील घेतली जाईल. नाही, एक मिनिट. आपल्याकडे आपण यापूर्वी 4 किंवा 5 प्रश्न मॅक्सिमम संपवू शकत होतो. आपल्याला सगळ्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर अधिक प्रश्न घेणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्नावरती जास्तीत जास्त 2 किंवा 3 उपप्रश्न आपण विचारायला देऊ, प्रश्न विचारायला देऊ. अगदी अपवाद असेल तर आपण जास्त प्रश्न घेऊ. म्हणून नानाभाऊ, आपण शेवटचं बोलायचं. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न फार गंभीर आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातल्या नुसता हा एका उरणचा प्रश्न नाही. अध्यक्ष महाराज, जसं आमच्या सहकार्याने विचारलं त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, हे तर झाल्या हे संस्था झाली. याप आलेत. महादेव यापही महाराष्ट्रात आहे. एक बोरा याप आहे. चायनीज याप आलेले आहेत. या पद्धतीच्या ॲड काढून आम्ही जास्त व्याज देऊ, या पद्धतीची फसवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चाललेली आहे आणि गृहमंत्र्याला ते माहिती असेल असं मला वाटतं. त्यांनी हा एका प्रश्नाचंच मी माहिती आहे असं त्यांनी सांगितलं, पण मला वाटतं की ही सगळी माहिती त्यांच्याकडे असेल. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, इथं मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे गुंतलेले आहेत. आपल्या रिटायरमेंटचे पैसे टाकलेले आहेत. ते मुंबईला जे पंजाब काय PMB काहीतरी होती ना आपली, ती त्याच्यामध्ये तर अजूनही लोक कसे आत्महत्या केले. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडे आलं असेल ते प्रकरण, माझ्याकडे मी अध्यक्ष असताना ज्यावेळेस आलेले होते. तर अशा कितीतरी लोक आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी, आणि सरकारजवळ यंत्रणा नसेल या सगळ्या गोष्टीला थांबवायसाठी, तर हे चुकीचं होऊ शकतं. अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्यांना एकच स्पेसिफिक प्रश्न विचारायचा की काय आपण राज्यामध्ये ही याप आलेली आहेत, या पद्धतीच्या फसवणूक होत आहे, लोकांच्या घामाचा पैसा लुटला जातोय, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे. सरकार म्हणून यांचे पैसे कसे वापस करणार आणि ही व्यवस्था कशी बंद केली जाईल, याच्या सरकारची काय भूमिका तेवढं आम्हाला सांगावं. अध्यक्ष महोदय, ठेवीदारांचे संरक्षण करण्याचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर मुद्देमाल जप्त करून तो थेट विकून किंवा त्याची विल्हेवाट लावून लोकांना पैसे देण्याचा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आता या प्रस्तुत गुन्ह्यामध्ये 10 कोटी रुपये कॅश यांच्याकडे सापडलेली आहे. 9 कोटी रुपये, 10 कोटी रुपये बँकेच्या अकाउंटमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे हे तर आपल्याला तात्काळ परत लोकांना करता येतील. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलेली आहे. त्या मालमत्तेचे विल्हेवाट म्हणूनच मी म्हटलं की 3 महिन्यामध्ये आम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी त्या कायद्यानुसार त्याच्यावर अपॉइंट करू आणि त्याची विल्हेवाट लावून लोकांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करू. आणि या सभागृहाची आपली जी भावना आहे आणि सभागृहाची भावना आहे त्यानुसार मी आजच गृह विभागाला पुन्हा सांगेल की या संदर्भात प्रभावी जागृती करण्याचं, कारण आपल्याकडे मशिनरी सगळी आहे, परंतु अनेक वेळा कुठल्या तरी एखाद्या गावामध्ये हे एजंट आणि सब एजंट नेमतात आणि मग गुन्हा घडल्यानंतर आपल्याला कळतं, कारण त्याची ॲडव्हर्टिजमेंट नसते, त्याचा कुठला विषय नसतो. दुसरं, जसं आपण सांगितलं की आता ऑनलाईन मोठ्या प्रमाणात हे चाललेले आहेत, डार्कनेटचा उपयोग त्या ठिकाणी करतात. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतरच आपल्याला, म्हणजे आता या गुन्ह्यात किंवा 3ऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याही पहिल्यांदा तर 2-3च लोक समोर आले, पण कारवाई होते लक्षात आल्यानंतर मग लोकांनी समोर येऊन त्याची व्याप्ती वाढत गेली की आमचेही गेले आहेत, आमचेही गेले आहेत, आमचेही गेले आहेत. त्यामुळे याच्यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्याला लोकांमध्ये अधिक जाणीव जागृती करावी लागेल की अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सला बळी पडू नका. जोपर्यंत रेग्युलेटरने अप्रूव्ह केलेल्या स्कीम्स तुमच्या समोर येत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची गुंतवणूक ही तुम्ही करू नका. त्यामुळे हे अधिक प्रभावीपणे कसं करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करेल. महाराज, या ठिकाणी ज्या गुंतवणूकदारांचे पैसे या पर्टिक्युलर स्कीम मध्ये अडकलेले आहेत, आपला 3रा नंबरचा प्रश्न या स्वरूपाचा आजचा जो आहे, मला स्पेसिफिक प्रश्न गृहमंत्र्यांना विचारायचा आहे की जी रिकव्हरीची प्रोसेस आहे, अध्यक्ष महोदय, याला फार कालावधी निघून जातो आणि शेवटी गरीब माणसे ज्यांचे पैसे याच्यामध्ये अडकले आहेत, बहुतांश मिडल इन्कम ग्रुपचा किंवा गरीब वर्ग आहे जो पैसे गुंतवणूक करतात आणि जास्त त्याच्यामध्ये परतावा मिळेल या अनुषंगाने पैसे सगळे गुंतवलेले असतात. ही रिकव्हरीची प्रोसेस जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती टाइम कन्झ्युमिंग आहे. हे लक्षात घेता ही प्रक्रिया आपल्याला काही निश्चित कालावधीमध्ये कायद्यात तरतूद करून
ती रिकव्हरी लवकर होईल याकरता काही करता येईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.